ओके डन, ठीक आहे डन. मोनिका माझं सगळं दुखतोय आज. अरे असं नाही, कालचं विसरून जा. काल झालं गेलं काही नाही. आजचा दिवस चांगला आहे. चांगला दिवस आज नाही व्हायचा आपल्याला काय. तुम लोग तब तक हाथ भी हिला लो, वार्म अप कर लो जरा, ऐसे ऐसे ऐसे। टाइपिंग I'll tell you why. Can I tell you why? नहीं वो मेरे को बहुत सुनाया बोला यार मैंने मेरे से परमिशन ली नहीं पहले अरे वो इट इज नॉट इट इज टू बी अंडरस्टूड बट इफ ही एक्सप्रेसेस दैट उसको अपने को इधर कैसे भी करके लाना तो सुन के लिया बोला आएगा अपने कंपनी में सबको आदत क्या है टॉप में उनका सुन के लेना मेरे को आदत हो ईगो मसाज बस ईगो मसाज. बट वो बोला आई विल कंफर्म द टाइम आज सर आता आपण कॉमेंट्री करूया दोघं. बसा इथे. बोला काहीतरी. हा निराले से कॉमेंट्री करूया. फिर इंटरव्यू में क्वेश्चन पूछते हो ना. आमच्या एक कमिटी मेंबरचे फोटो सांगा. एकच ठिकाणी फोटो होते सगळे. ग्राउंडला या, पण कोण आहे ना? मॅडम आई मॅडम आई मॅडम आई. आ जाओ, नीचे आ जाओ. प्रथमेश एक पकड़ जरा एक फोटो. आ जाइए आ जाइए. फर्स्ट है क्या? फर्स्ट ये सेकंड मैच है. सेकंड मेरा मीटिंग फिर मैं हार के भी देखने आया. मैं हार के भी देखने आया हूँ. आप कैसे खेलोगे. क्या फर्क पड़ता है तू आ रहा मैं कौन सा जीतने वाला मेरे को सिराज ने चांस दिया है. सिराज आएगा नहीं आज. सगळा जाम आहे. नाही अंजली येणार ना. हे गेले पुढच्या राऊंडला. दोन राऊंड सिराज पण दोन हारले ना. रन रेट आधी असते. एक चान्स आहे. आले पुढे. हॅलो कन्फर्म आले. वो तो ना सिर्फ कमेंट्री करने आता आपल्याला काही हे बाबा कॉमेंट्री वाले ना तिथे बसायला पाहिजे रे. त्याला माहिती आहे काल आपण आले म्हणा भाऊ सेकंड राऊंडला अरे कॉमेंट्री तिथे बसायला पाहिजे. स्कोर सांगत नाही कॉमेंट्री. कॉमेंट्री वाले स्कोर सगळं सांगतात. काल माझ्या अख्ख्या मॅच नवदीच्या नावाने माझ्या रन होते त्या. नंतर त्यांनी 3-4 ओव्हर नंतर चेंज केलं माझं नाव तिकडे सारं. कोण नावच सांगत नाही कोणी ते. पण त्यांना ते ऐकत नाही का सारं नाव आहे तरी.
And batsman team, both the batsmen ready. और अमित तू बैठेगा बाजू में, बैठना. स्कोरर बैठेगा ही दो, बट तू भी बैठ. और Sarang Patil has won the toss and decided to bat first. Guys, we need to also keep in mind we have 9 matches to play today. We will have to complete them in time, and then we have the prize distribution ceremony also. And if the time permits, we can have one show match between the best of 11 of Elcom group versus there is an outside group ready and willingly coming to play with us as a show match. तो अगर हमारे पास में टाइम बचता है और अगर हम टाइम में ख़त्म करते हैं तो वी कैन ऑल्सो हैव वन एंटरटेनमेंट विच इज़ गोइंग टू बी अ शो मैच. तो उसके लिए वी विल हैव टू गेयर अप नाउ. I want batsmen on the ground. Guys, can we have a huge round of applause for this first league match? May the best team win. EGCL क्रिकेट लीग 2025 या पर्व तिसरे आणि या पर्वातील हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना खेळला जातोय तो सारंग पाटील 11 वर्सेस सत्यशील पाटील. जर सारंग पाटील याच्या नावातलं आपलं जो महत्त्व सांगायचा प्रयत्न केला तर सारंग म्हणजे जहाजाचा कॅप्टन आणि कॅप्टन म्हटलं तर कॅप्टन्सीचं नेतृत्व हे सारंग पाटील करतायत. आणि सारंग पाटील म्हटलं तर तसंच ॲग्रेशनही आलं आणि त्याप्रमाणे त्यांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. तसेच त्यांच्या समोर आहे तर सत्यशील ज्याच्या नावात आहे शीतलता, आपली संयमी तसेच ॲग्रेसिव्ह खेळाडू वृत्ती दाखवून आपल्या संघाला त्याने विजयाकडे खेचून नेऊन आज दुसऱ्या फेरीत त्याने पदार्पण केलंय आणि खूप सुरेख फलंदाजी करत त्याने दुसरी फेरी गाठली आहे. आणि या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना पंच ओव्हर 6 ओव्हर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होते. कृपया सगळ्या रसिक प्रेक्षकांनी इकडे लक्ष द्यायचं आहे आणि पहिला बॉल पडताच सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करायचं आणि त्यांना मोटिवेट करायचं आहे. आणि पहिला चेंडू समोर आहे तो धडाकेबाज फलंदाज सारंग पाटील, समोर आहे तो अक्षय, राईट ओव्हर द विकेट आणि फुलटॉस मध्ये बॉल झेल होतं का, किती धाव मिळतात त्याच्यावर आणि इथे पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळतंय ते सारंग पाटील याला. आणि हा पहिला चेंडू नो घोषित करतात पंच आणि या दिवसातील पहिली फ्री हिट खेळणार तो सारंग पाटील. पाहूया या जीवदानाचा, माफ करा हा नो चेंडू होता, पाहूया या पुढील चेंडूचा कसा समाचार घेतो तो सारंग पाटील. समोर आहे तो अक्षय, तितका चांगला गोलंदाज, मूर्ती लहान पण कीर्ती महान असा अक्षय आणि हा टोला चेंडू बॉल किती धावा मिळतात आणि इथे माझ्या होते झेल. ओके नो फ्री हिट होता आणि
आणि ते आव्हानात धावतात. ओव्हर थ्रो ने अतिरिक्त एक धावसंख्या मिळते सारंग पाटील याला. संयमी सुरुवात करताना सारंग पाटील. पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय तो अक्षय पाहूया कशा प्रकारे सामना करतो सारंग पाटील. पॉईंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू पाहूया किती धावा मिळतात. सुरेख गॅप शोधून काढले सारंग पाटील याने आणि ते चौकार. बॉल सारंग पाटील याच्या बॅट मधून निघालेला आहे आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे. जसे काल सामने झाले, काल जे आपण उत्तुंग षटकार पाहिले, षटकार चौकारांची जी आतिषबाजी झाली तशी आतिषबाजी आजही आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अक्षय डिफेन्सिव्ह पद्धतीने केलं. सन्मान दिला या चेंडूला सारंग पाटील याने, कारण की मागच्या चेंडू त्यांनी चौकार खेचला होता. अक्षय तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे, त्याला माहित आहे, म्हणून एक संयम की खेळी करत असताना सारंग पाटील. आता समोर पहिल्यांदा स्ट्राईकला आहेत ते सतीश मूल्या, मॅन फ्रॉम पनवेल. पाहूया अक्षयचा कसा समाचार घेतात ते. पहिल्यांदाच खेळत आहेत आणि सुरेख मध्ये टोलला चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोल. पाहूया किती धावा मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया. इथं धावचेत होण्याची शक्यता आणि इथे पंच अपील फेटाळताना 2 धावा पूर्ण करतायत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. सारंग पाटील आणि सतीश मूल्या या दोघांमध्ये सुरेख ताळमेळ पाहायला मिळतोय आपल्याला. जर फिल्डिंग बघितली अक्षरच्या गोलंदाजीवर, एक लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, एक डीप स्क्वेअर लेग आहे, फाईन लेगला आहेत आमचे लाडके स्वामी सर. अक्षय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, फलंदाजांना काहीसा न समजलेला चेंडू आणि सुरेख गोलंदाजी करतात ते आता अक्षय आपल्या संघासाठी तितकंच चांगलं मार्गदर्शन करताना सत्यशील पाटील आपल्या गोलंदाजाला. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून मार्गदर्शक सतीश मूल्याला पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचे चेंडू. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अक्षयकडून आणि एक षटकाच्या समाप्ती आमची संघाची धावसंख्या होते 12 बिनबाद 12. नाही काहीसा बदल होतोय माझ्या मते. नाही फिल्डिंग सजवताना जस दुसरा षटका फिल्डिंगची रचना पहिली तर मागाससारखीच आहे. लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे. पुन्हा सत्यशील राईट मध्ये विकेट, ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडू आणि हा नो चेंडू पंताने घोषित केला आहे. नो चेंडू आजच्या दिवसात. पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू सुद्धा नो होता, तसेच दुसरा ओव्हरचा पहिला चेंडू सुद्धा नो ने सुरुवात झालेली आहे. अतिशय खराब सुरुवात म्हणता येईल आपल्याला सत्यशील या संघाकडून. पुन्हा एकदा ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडू मारलेला, पण चेंडू इनर आउटर एज लागून तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला अमोल हातेकर यांच्याकडून आणि एका धाव्याने समाधान मानावं लागतंय ते दोन्ही फलंदाजांना. अतिशय संयमी पद्धतीने खेळी करताना दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा सत्यशील आपल्या बॉलिंग मार्कवर
4 ते 5 बॉलाच्या रनअप बॉलिंग मार्कवर आज थोडीशी स्पिनिंग पद्धतीची गोलंदाजी करताना सत्यशील. पाहूया समोर येतो तडाखेबाज फलंदाज सारंग आणि सुंदर टोलवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात आणि थोडंसं तिथं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. तितकीच चांगली गोलंदाजी होती सत्यशील याची. सत्यशील या दिवसातील पहिला सामना चार्ज व्हायला थोडा वेळ लागेल. जसा जसा सूर्य वरती येईल तसे आपले बॅट्समन तापतील आणि आपल्याला अतिशय फटकेबाजी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीने चेंडू परंतु सारंग पाटील यांना याचा समाचार घेता आला नाही आणि पंच स्वेर घोषित करतात. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा सत्यशील टू सारंग. सुरेख मिडविकेच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला चेंडू. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते श्रीराम रुद्र जाधव यांच्या मार्फत आणि तितकी चांगली फेकी केली आहे आणि एका धावेने समाधान मानतायत ते दोन्ही फलंदाज. आतापर्यंत आपल्याला एकदम शांत आणि संयमी खेळी पाहायला मिळते ते दोन्ही फलंदाजाकडून. पाहूया आता आपण हे पाहू शकतो का चौकार या षटकार आणि हा सुरेख कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू सतीश मुल्ले आणि या फटक्यावर त्यांना 4 धावा मिळत आहेत. आता क्षेत्ररक्षण पाहिलं डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक्स्ट्रा कव्हर असे क्षेत्ररक्षण लावलेले आपल्या गोलंदाजीसाठी. पाहूया त्याप्रमाणे गोलंदाजी करत का. सुरेख असा टोललेला चेंडू सतीश मुल्ले आणि पाहूया किती धावा मिळतात आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून आणि याच्यावर 2 धावा नक्कीच मिळतील सतीश मुल्ले यांना. आपण सतीश मुल्ले यांचं बघितलं तर अतिशय सुरेख फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. मी कालपासून म्हणतोय की ओल्ड इज गोल्ड. पुन्हा एकदा सत्या तो सतीश. पाहूया आणि स्वीप पद्धतीचा चेंडू LBW ची अपील करताना परंतु डेड बॉल घोषित करतायत. डेड बॉल होता. एक ओव्हर होते सांगतो. तिकडे काय ते झालं. हॅलो का 25 2 षटकाच्या समाप्तीअंती सारंग पाटील या संघाची धावसंख्या होते 25 फॉर नो लॉस. जवळजवळ 12.5च्या सरासरी चाललेली धावसंख्या. माझ्या मते या पहिल्या षटकामध्ये 1 चौकार तसेच दुसऱ्या षटकामध्ये 2रा चौकार सुरेख फलंदाजी केली ती सारंग पाटील आणि सतीश मुल्ले यांनी. आणि आता पुन्हा एकदा 3रं षटक हाताळतायत. ज्याने पहिलं षटक फेकलं होतं तो म्हणजे अक्षय. एक सुरेख षटक फेकलं होतं त्या अक्षय याने आणि वैयक्तिक 2रं आणि संघाकडून 3रं षटक घेऊन येतं अक्षय. पुन्हा एकदा आपल्या पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतील ते सारंग याला. जर आपण बघितलं तर अजून आपल्याला षटकार पाहायला मिळालेला नाही सारंग पाटील याच्या बॅटमधून. तो आपण या ओव्हरमध्ये येईल याची अपेक्षा करूया. पण अक्षय हे तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे कारण की त्याने सुद्धा सारंग पाटील याची खेळी काल पाहिलेली आहे आणि त्यानुसार त्याने काही स्ट्रॅटेजी आखली असणार. पुन्हा एकदा आणि हा फुलटॉस मध्ये चेंडू पाहा किती धावा मिळतात. समोर आहेत सागर याने सुरेख क्षेत्ररक्षण केल्याने सुरेख फेकी केली आहे ते टुवर्ड्स गोलंदाजाकडे आणि सारंग याला 1 धावेने समाधान मानावं लागतंय. कालचा विचार केला तर आक्रमक खेळीचा पवित्र हा सतीश मुल्याने आणि पॉइंटच्या दिशेने खेळला चेंडू परंतु योगिता मॅडम यांना
काहीसा समजलं नाही, माझ्या मते तो फिरकी घेतली असणार म्हणून त्यांना कदाचित बॉल पकडता आला नाही तो. आणि या 2 धावा मिळत आहेत. आपण जर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला बघितली तर दोन्ही संघांमध्ये अतिशय योग्य ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय, सुरेख. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चौकार आणि षटकार बरोबर सिंगल डबलसाठी तेवढंच महत्त्व आहे. या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करते सारंग पाटील. बघूया सारंग कशा प्रकारे समाचार घेतो या षटकाचा. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू, कव्हरचे चेंडू, टोलवलेला चेंडू पाहू किती धावा मिळतात. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या सागर यांच्या मार्फत. मी बघितलं तर सत्यशील या संघाचे गोलंदाज पाहिले तर फलंदाजांना त्यांनी जवळजवळ जखडून ठेवलंय. सिंगल डबल फुल टॉस मध्ये चेंडू, परंतु आणि पंच अवांतर म्हणून घोषित करतायत. पंचांचा निर्णय अंतिम राहील, कृपया पंचांशी हुज्जत घालू नये. पुन्हा एकदा आणि सुंदर पद्धतीने टोलवलेला चेंडू बघा किती धावा मिळतात. आणि हा माझ्या मध्ये खणखणे दणदणे चौकार सतीश मुले यांच्या बॅटमध्ये. सतीश मुल्ले यांनी आणि अतिशी पारी खेळताना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा अक्षय. पुन्हा ओव्हरपिच मध्ये चेंडू पाव किती धावा मिळतात. आणि हे झेलबाज होत आहे सतीश मुल्ल्या. रुपाली आता साथ देणार आहे सारंग पाटील यांचा. एक तडाखेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो सारंग पाटील. पाहूया रुपालीला काहीतरी कानमंत्र येताना सारंग पाटील. कानमंत्र काय असेल ते आपल्या थोड्याच वेळात कळेल. जे आपण पाहणार आहोत तेही लाईव्ह. आणि समोर आहे तो श्रीराम रुद्र, वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून 4था षटक घेऊन येतो श्रीराम रुद्र जाधव. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल, परंतु पंच स्वेर चेंडू घोषित करतायत. स्वेर मराठीतला स्वेर नो चेंडू नाही चेंडू निर्धाव चेंडू. जर कालचा दिवस पाहिला सारंग पाटील याचा तर आज तसे त्यांच्या बॅटवर बॉल येत नाहीयेत. आपल्याला अजून तसे फटकेबाजी पाहायला मिळाले. पाहूया आता या चेंडूवर फटका मिळतो का पाहूया. झेलबाजी शक्यता योगिता परुकंद बॉल, परंतु पुन्हा एकदा बॉलने त्यांना चकवा दिलाय आणि या फटक्यावर 2 धावा मिळतात सारंग पाटील यांना. आणि हाच तो कानमंत्र रुपाली याला दिला होता सारंगने की आपल्याला 2 धावा काढायचा आहे. मी योगिताकडे बॉल मारणार आहे. आणि आता पाहूया आता आपल्याला कोणत्या दिशेने बॉल मारला जाईल, फलंदाजी केली जाईल. आणि क्षेत्ररक्षण आता माहिती चेंज केलेलं आहे. सत्याने क्षेत्र ओळखलंय की सारंग पाटील योगिता परुळेला टार्गेट करतायत. पुन्हा एकदा
श्रीराम टू सारंग, शॉर्ट पिच चेंडू आणि मी मागाशीच म्हटलं होतं पाहूया किती धावा मिळतात त्याच्यावर. आणि हा चौकार, खणखणीत दणदणीत चौकार. सारंग पाटील यांना काहीसा लेग साईडला जर बाउंड्री लाईनला गेला जो बॉल बाहेर जातोय तो आपल्याला लवकर मिळेल आणि आपल्या सामन्यातील जाणारा जो व्यत्यय आहे तो आपला कमी होईल आणि आपले सामने सुरळीत पार पडतील. तर कृपया इतर खेळाडूंनी कृपया लेग साईड बाउंड्रीचा ताबा घ्यायचा. पुन्हा एकदा टोलवला चेंडू, डीप स्क्वेअरच्या दिशेने टेलो चेंडू आणि याही चेंडूवर सारंग पाटील आक्रमक पवित्र दाखवताना 4 धावा. अतिशय रुपाली पाटील, सॉरी रुपाली रुपाली कदम, माफ करा माफ करा, थोडीशी चूक झाली माझ्याकडून. कारण की सारंग पाटील हे नाव सारखं तोंडात असल्यामुळे ते पाटील गेलो मी. पाहूया आता सारंगने रुपालीला काय कानमंत्र दिलाय. आणि आता आलेत अजित 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 कुमार. राईट टर्म राऊंड विकेट मारा करतील रुपालीला. रुपाली सज्ज. माझ्या मते तिने जो स्टान्स घेतलाय तो मला हॉकीचा वाटतोय. हॉकीची पेनल्टी शूटआउट मध्ये खेळतायत असा मला स्टान्स वाटतोय तो. पाहूया आता आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतंय की हॉकी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपण येऊया आपल्या मॅच वर. इट्स अ जोक पार्ट. रुपाली हिच्यावर आपल्या संघाची जबाबदारी. सारंगला स्ट्राइक वर घेते ते पाहूया. आणि हा शॉर्ट पिच मध्ये चेंडू मायावती पंचाने डेड बॉल घोषित केलाय. असू द्या, पहिला चेंडू हा नेहमी देवाला असतो. घाबरलेले आहेत माझ्या मते. पेनल्टी असल्यामुळे पेनल्टी शूटआउट चालू असल्यामुळे कदाचित अजितने पहिला त्यांनी चेक केलं की कशा प्रकारे फटकेबाजी करू शकते रुपाली. पुन्हा एकदा आणि हा सुनाने झेल बाजूची शक्यता. सुरेख फटका टोलवलाय आणि आपल्या कॅप्टनला तिने स्ट्राइक वर घेतलंय. तिला माहित आहे की आपला कॅप्टन हा एक अतिशय सुरेख फलंदाजी करतोय आणि अतिशय चांगली. आणि स्वामी सरांनी रुपाली हिला जीवनदान दिलंय आणि ते कितपत महागात पडतंय ते आपल्याला येता काळच सांगेल. आणि आता समोर आहे तो सारंग. सारंग
सुरेख चेंडू पाहूया 2 धावा मिळतात का आणि इथे धावची होण्याची शक्यता आणि सुरेख ताळमेळ पाहायला मिळाला रुपाली आणि सारंग या दोन्ही फलंदाजांमध्ये. रुपाली आपल्या संघनायकाला चांगली साथ देताना पुन्हा एकदा अजित कुमार राईट आर्म राऊंड विकेट समोर आहे तो सारंग पाटील. पाहूया शॉर्ट पिचमध्ये चेंडू परंतु सारंग पाटील यांना काहीसा न समजले चेंडू. माझ्या मते सारंग पाटील ताकदीच्या जोरावर शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. त्यांनी जर आपल्या टायमिंगवर जर भर दिला आणि हा फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मिस केलाय सारंग पाटील याने. सुरेख गोलंदाजी करतात ते अजित कुमार आता त्यांना आपला टप्पा भेटलाय. पाहूया या षटकातील पुढचा चेंडू शॉर्ट पिचमध्ये चेंडू पाहूया किती धावा मिळतात आणि हे फाईन लेगच्या दिशेने टोल चेंडू आणि किती धावा मिळतात पाहूया. आणि सत्यशील पाठी धावत जाऊन सुरेख गोलंदाजी करतात ते अजित. आता त्यांना टप्पा मिळालाय. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आहे या षटकातील. पाहूया कशावर सामना करतात ते आणि पुन्हा एकदा टोलवलेल्या चेंडूवर किती धावा मिळतात. रुपाली पाटील बाद व्हायची शक्यता आणि ओव्हरथ्रो नाही घेत आहेत कारण की षटक संपलंय म्हणून त्यांना स्ट्राईक घ्यायची आहे. पाणी नेऊन द्यायचं आहे. रुपाली पाटील सॉरी माफ करा रुपालीचं सांगायचं म्हटलं तर आपल्या संघनायकाला चांगली साथ देते. स्कोर किती 56. छप्पन ना 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 56. नॉट एवरीबडी नोज ये रूपाली का फेवरेट गाना बज रहा था और उसने हम लोग को वहाँ से एंटरटेनमेंट कर दिया है. गुलाबी साड़ी. अभी देखो शॉट भी एकदम गुलाबी लगने वाला है सारंग की तरफ से. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून शेवटचं षटक घेऊन येते सत्यशील पाटील वर्सेस पाटील. पाहूया एकाकडे शीतलता तर दुसरीकडे ॲग्रेशन. पाहूया कशा प्रकारे याचा ताळमेळ होतो पाहूया. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू पाहूया किती धावा मिळतात. आणि 2 धावा कंप्लीट केल्यात सारंग पाटील याने. रुपालीचं आपण बघितलं तर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते रुपालीकडून. तर खरं त्यासाठी तिच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. क्षेत्ररक्षकाला पहिला अंदाज होता की बॉल कदाचित सीमारेषा पार जाईल. क्षेत्ररक्षणाची जागा चेंज केली सागर. सुरेख क्षेत्ररक्षण करून सुद्धा तर जागा चेंज झालेली आहे.
सारंग या षटकातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया किती धावा जमवतात आपल्या संघासाठी. तर सत्यशील सुरेख पद्धतीने टोलवे चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. स्कोर 60. या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा समोर येतो सारंग. पुन्हा टोलवेल चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. आणि या 4 धावा. इतर संघातील खेळाडूंना विनंती करतो की जर आपण लेग साइड बाउंड्रीला ताबा घेतलात, जो बॉल बाहेर जातोय आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केले ते श्रीराम याने. तीही पुन्हा एकदा आज माझ्या मते फेविकॉलची गरज आहे. ती सत्यशील पाटील या संघाच्या क्षेत्ररक्षकांना खूप. आता बघूया. आणि हा एज लागून पाठीमागे गेलाय. पाहूया किती धावा मिळतात. आणि हा खणखणीत दणदणीत चौकार येतोय सारंग पाटील यांच्या बॅट मधून. संघनायकाला आणि संघनायकाने त्या संधीचा पुरेपूर फायदा घेत आपल्या संघासाठी 70 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि विजयासाठी माफक 71 धावसंख्या दिली आहे ती सत्यशील या संघाला. पाहूया. Meanwhile, I request both the captains, Lakshman and Saurabh Patil, on the field for the last league match toss. I request both the captains on the field, and I want Sindhu to please spin the coin and let the captains take the call. So guys, who will make a call? Oh yes, नीचे फेंकने का है, okay. ठीक है. So the next league match will be between Lakshman Darshane and Saurabh Patil. Who will take a call? Okay, so Lakshman is taking a call. Sindhu spins the coin. Head, and it is head. So Lakshman has won the toss and decided to bat first. So Saurabh Patil will be fielding first. And Saurabh and Lakshman, let's come here. The Lakshman, the EGCL क्रिकेट टुर्नामेंट 2025 चं सांगायचं झालं तर तुमचे विचार काय आहेत की ह्या टुर्नामेंट कशा आहेत आणि ह्या टुर्नामेंटचा आपला प्रवास याबद्दल तुम्ही काय सांगाल? काल तर एकदम धडाकेबाज बॉलिंग बॅटिंग सगळं झालेलं आहे. स्पेशली बॅटिंग, कारण थोडा खाल 6 जवळ होता, आज 6 लांब आहे. आज जरा बॉलरची मजा आहे, काल बॅट्समनची मजा होती. म्हणजे आज वेगळा ट्विस्ट आहे. तर तुमची रणनीती काय असेल? समोर तेवढा ताकदीचा फलंदाज गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू तुमच्या समोर आहे सौरभ, तर तुमची पुढची रणनीती काय असेल? आमची साधी सिंपल रणनीती आहे. आम्हाला एक स्कोर करायचा आहे. तो स्कोर केल्यानंतर आम्ही मॅच हरू या जिंकू
आम्ही पुढच्या ह्याच्यासाठी इन होणार आहे. ओके, तुम्ही क्वालिफायच्या दृष्टीने प्रयत्न करताय. ठीक आहे. पुन्हा सौरभ, सेम प्रश्न तुझ्यासाठी असतील की जो EGCL आपली टुर्नामेंट आहे, तो जो आत्तापर्यंत प्रवास, जो कालपासून आपण प्रेक्षणीय सामने बघतोय, उत्तुंग षटकारांची आतिषबाजी, चौकारांची आतिषबाजी, काल तुमच्याकडून आपल्याला तसं पाहायला मिळालं नाही, तर आज आम्हाला तसं पाहायला मिळेल का? नक्की मिळेल. मी प्रयत्न करणार आहे की षटकार तरी जावा. आणि मी प्रयत्न करेन की षटकार न जावा त्यांना. तर तुमची रणनीती काय असेल, तुमची स्ट्रॅटेजी काय आहे की एक काल बघितलं आपण, जर लक्ष्मण दर्शन ॲज अ कॅप्टन त्यांनी सुरेख फलंदाजी केली आपल्या हा, संघासाठी, हा. तर त्यांच्यासाठी जर असावं ना मित्र, तो रेकॉर्ड करतोय, तू पण दिसशील. त्यांच्या Very good त्यांच्या angle. त्यांच्या हा, तर त्याच्यासाठी काही रणनीती, तुमची स्पेशल रणनीती आहे का? स्पेशल असं काय रणनीती नाही, 100% द्यायचं आणि खेळायचं आणि जिंकायचं, एवढंच फक्त डिसाईड करून आलोय. ओके, तर दोन्ही कॅप्टनना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक असेल तुमच्या पुढील वाटचालीसाठी. पाहूया लवकरच तुमचा सामना आणि प्रेक्षणीय सामना आम्हाला पाहायला मिळेल, याची आम्ही अपेक्षा करतो सर्व क्रीडा प्रेक्षकांना, की आम्हाला अतिशय प्रेक्षणीय सामना तुम्हा दोघांकडून आम्हाला पाहायला मिळेल आणि षटकार चौकारांची आम्हाला आतिषबाजी पाहायला मिळेल. मी आशा बाळगतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. बेस्ट ऑफ लक बोथ द कॅप्टन. रूपाली का बेटे को पूछ, मम्मी का परफॉर्मेंस कैसा किधर है, वेर इज रूपाली सन? किधर है? 71 71 रन्सचा पाठलाग करण्यासाठी प्रथम फलंदाजीसाठी आलेत सत्यशील पाटील आणि समाधान, ना काय नाव त्याचं, मंगेश. आता माझ्या साथीला समालोचन म्हणून मला सहकार्य करतील मिस्टर सागर पाटील. हेही पाटीलच पाटील. आज आपल्याला पाटील नावाचा सुळसुळाट झालेला आहे. पुन्हा एकदा सागर पाटील, आपल्याला काय वाटतं? समोर आहे सत्यशील. मी मगाशीच म्हटलं की ज्याच्या नावामध्ये शीतलता आहे आणि तो जो खेळाडू अतिशय संयमी खेळीकडून आपल्या संघाला विजयाच्या दिशेकडे नेतो, तसेच जिथे पाहिजे तिथे तो ॲग्रेशनही दाखवतं. तर तुम्ही सत्याबद्दल काय सांगाल? आज खरंच सत्यशीलला शांतपणे संयमी खेळण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे सारंगने विकेट न गमावता टिकून राहिला होता, हळूहळू 1-2 रन 4 रन षटकारांच्या मागे धावण्याची गरज नाही आहे. पुन्हा पाहूया सामन्याला त्वरित सुरुवात करायची. पंच कृपया टाइमपास करू नये. तर स्ट्राईकवर आहेत मंगेश आणि नॉन स्ट्राईकला ते सत्यशील पाटील. अगदी आणि सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे मैदानात उतरल्यासारखं वाटतंय. आणि पहिलं 12th मॅन कोण आहे सत्यशीलच्या संघाकडून? 12th मॅन कृपया स्कोररच्या इथे जाऊन बसायचा. 12th मॅन. चल मीच जातो. आणि पहिला चेंडू टाकलाय नवदीप याने. माझ्या मते निर्धाव पद्धतीने चेंडू फेकलाय नवदीप याने. सुरुवात झाली आहे. हेमंत. पहिला सुरेख चेंडू फेकलाय नवदीप याने. नवदीप याच्यावर काही तर फेकीची ऑब्जेक्शन घेताना फलंदाज नवदीप. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा ऑप्शन चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. एज लागून यष्टीरक्षकाच्या मागे गेलाय आणि पाहूया किती धावा मिळतात. आणि तितकंच चांगलं चेंडू करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक पडलाय आणि माझ्या मते 3 धावा गोळा करतात या फटक्यावर. फलंदाज सुरेख रनिंग पाहायला मिळाले दोन्ही फलंदाजमध्ये. तसा सुरेख ताळमेळ होता. डेफिनेटली व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. सत्यशील अँड मंगेश. 3 runs. सत्यशीलला अतिशय संयमी खेळण्याची आवश्यकता आहे. सत्यशील पहिल्यांदा सामना करतील. नवदीप याचा 71 धावेचं आव्हान घेऊन उतरलाय तो सत्यशील.
पाहूया कशा पद्धतीने चेस करतो. एक अतिशय पारी खेळायला बघायला मिळते की संयमी पारी खेळून आपल्या संघाला विजय करून देतोय. पुन्हा एकदा नवदीप तितका ताकदीचा गोलंदाज आहे. सुरेख गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. आणि हा लेग सुंदर चेंडू पाहूया किती धावा मिळतात. आणि हा माझ्या मते चेंडू चौकार चौकार घोषित करतायत. खणखणीत दणदणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय सत्याच्या बॅटमधून. मध्ये 7 धावा फटकावलेल्या आहेत. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते ते दोन्ही फलंदाजांमध्ये. सत्याला मी आधीच म्हटलं एक गुणवान खेळाडू आहे तो एल्कॉमचा. आणि सलग किती वर्ष आपण त्याला पाहतोय. सत्या सुरेखाचा टोला चेंडू पॉइंट मिळतात. जयराज पकडलेला आहे अतिशय. आणि या फटक्यावर 2 धावा मिळतात. 2 धावा मिळालेल्या आहेत. तिसरा धावायचा प्रयत्न परंतु सत्यशील आपल्या सहकार्याला मागे पाठवतायत की आपल्याला कोणत्याही पद्धतीची रिस्क घ्यायची नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं जयराज याच्याकडून. जयराज पहिला चेंडू पकडलाय आजच्या दिवसातील. फंबल न होता जयराज याने. जयराजच्या गावकऱ्यांना त्याच्यावरती प्रचंड अभिमान आहे. पुन्हा एकदा नवदीप तो सत्या. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते जयराज याच्याकडून. आणि 4 अतिशय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना सत्या उर्फ सत्यशील पाटील स्वतः संघनायक आपल्या संघाचा. आणि संघाची धुरा त्याने आपल्या खांद्यावर उचलली आहे. पुन्हा एकदा सत्या. आता या षटकातील माझ्या काही चेंडू शिल्लक आहेत. आणि हा माझ्या होते इथे फाईनल दिशेने खेळलेला चेंडू. आणि याच्यावर एका धावेने समाधानी मानतोय तो सत्या. स्ट्राईकला पुन्हा एकदा सत्या असावा. दुर्गेश चेंडू घेऊन आलेले आहेत. स्टंप पर्यंत पोहोचवलेला आहे त्यांनी. जातीनिशी चेंडू पोहोचवलेला आहे. पंच षटक संपल्यानंतर आम्हाला जरा घोषणा करा. इकडे तुम्ही दाखवा. तर एक षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्ती आणि संघाची धावसंख्या होते 14 रन्स. 14. विजयासाठी 71 धावांचा पाठलाग सुरू होता. माझ्या मते 57 धावा हवे असतील. आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं घेऊन येतात सारंग पाटील. समोर आहेत ते सत्यशील पाटील. दोन्ही कॅप्टन आमने सामने. बघूया कोण कोणावर भारी पडतो. राईट मध्ये शॉर्ट पद्धतीचा चेंडू. आणि हा पहिलाच स्वेर चेंडूचा मारा करतोय तो सारंग. पहिला चेंडू मगाशी म्हटलं की दिवसातील पहिला चेंडू हा देवाला मानला जातो. आणि पुन्हा एकदा सारंग तू सत्या. पाहूया सत्या कशा सामना करतो. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. आणि तितकंच गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते राकेश यांच्या मार्फत. सुरेख चेंडू फेकला होता सारंग पाटील यांनी. गुडलेन वर पडून उसळी घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेला होता. परंतु यष्टीरक्षकाकडे फेविकॉल का जोड नहीं था इसलिए बॉल छूट गया. पुन्हा एकदा सारंग पाटील. आता त्यांना काहीसा सूर गवसलेला आहे. समोर येतो एक लेफ्ट आर्म बॅट्समन. आता त्यांनी आपली साईड चेंज केली आहे. आता राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील ते समोरच्या लेफ्टी फलंदाजाला. आणि सुंदर टोलण्याचा प्रयत्न. आणि इथे यष्टीरक्षकाकडून चूक होते. आणि 22च्या स्वरूपात त्यांना 4 धाव्याने समाधान मानवते. एज होती 22. ओके 22च्या स्वरूपात त्यांना 4 धाव्याने समाधान मानावं लागतंय.
सारंग काहीसे नाराज दिसत आहेत. त्यांनी अर्धा मेकअप काढलेला आहे त्यांचा. बघूयात काय बदल घडवत आहेत. आणि शैलेश यांचं आगमन झालेलं आहे. कॉफी पिऊन आलेले आहेत घरातूनच. लिहून पाठवलेलं आहे त्यांना, कॉफी पिलेलो आहे. जर क्षेत्ररक्षकांची आपण शारीरिक पाहणी केली तर कालच्यापेक्षा आज थोडा जोश कमी दिसतोय. त्याच्यामुळेच क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला काहीशा चुका दिसत आहेत. आज बहुधा नाश्ता चांगला मिळालेला नाहीये. काल पोहे होते, आज भजी होती. पुन्हा शॉर्टमध्ये चेंडू पाहूया किती धावा मिळतात. आणि हा स्वेर चेंडू घोषित करतात पंच. या सामन्यासाठी अतिशय अनुभवी पंच आपल्याला इथे लाभलेले आहेत. आणि त्यांचे जर निर्णय बघितलं तर आतापर्यंत एकही निर्णय चुकलेला नाही आहे. सुरेख अंपायरिंग करतायत दोन्ही पंच. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या चेंडू धावा मिळतात. तिथे आहे जयराज. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात जयराजांकडून. पाहूया किती धावा मिळतात. आणि 2 धावा गोळा केल्यात. इथं रनआउटची शक्यता होती परंतु सत्यशीलने त्यांना माघारी पाठवलंय की विदाऊट एनी रिस्क आपल्याला हे टार्गेट चेस करायचं आहे. मुद्दाम जयराजकडे चेंडू फटकावला जातोय वारंवार. माझ्या मते जयराजला आता एरल लाईट द्यावा लागेल. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या जयराज तुझा नाही येतो चेंडू. मिळतात. आणि हा चौकार येतोय तो फल. मंगेशच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत चौकार पाहायला मिळाला. आता पाहूया समोर सारंग आहे. सारंग कशा प्रकारे मार्ग होतो मंगेश याला. आणि इथे एक फटका, एक चौकार आल्यानंतर काहीसा सारंग आपला सूर हरवलाय त्यांनी आपल्या गोलंदाजीचा. वाईट चेंडू अवांतर धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा मंगेश. पाहूया आता समाचार घेतात. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता परंतु त्यांनी मिस केलाय. आणि हा निर्धाव चेंडू होतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते नवदीप कडून. नाही पण होता. माझ्या मते आता ऑर्थोडॉक्स पद्धतीचा बॉल टाकतील सारंग पाटील. त्यांनी बॉल घासलाय आपल्या मांडीला आणि पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. पाहू किती धावा जयराजच्या दिशेने चेंडू आलेला आहे आणि पुन्हा 4 धावा. चौकार पाहायला मिळतोय तो मंगेशच्या. 32 दोन षटकांच्या समाप्ती अंती संघाची धावसंख्या होते 32. सुरेख फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. 16च्या सरासरीने आपली धावगती ठेवली आहे या सामन्यामध्ये. 24 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे सत्यशीलला जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 39 धावा. 39 बॉल्स 39 रन्स इन जस्ट 24 बॉल्स. ओके. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चितता. पाहूया क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही, काही प्रेडिक्ट करू शकत नाही कोण जिंकेल कोण हरणार. आणि खास करून जेव्हा तो बॉल जयराजच्या हातामध्ये अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं त्यांनी सत्यशीलसाठी. जयराजचं सांगायचं म्हटलं तर जयराज हा एक गुणवान खेळाडू आहे परंतु त्यांच्या हाताला कदाचित फेविकॉल नसल्यामुळे बॉल त्यांच्या हातामध्ये येत नाही. तर आता आम्ही सजेस्ट केलेलं आहे की एरल लाईट मिळावं की जेणेकरून त्यांच्या हाताला बॉल
चिपकेल आणि त्यांच्या हातात बॉल राहील. आणि आता तर त्यांच्यावर तर जबाबदारी आहे गोलंदाजीची. नाही ते जयराज काढून टाका, नाही तर बॉल सुटणार नाही हातात. कृपया कृपया पंचांनी मॅच जरा त्वरित चालू करायचं आहे. टाइमपास नको आहे आपल्याला, कारण की खूप सामने खेळवायचे आहेत. आज आपला शेवटचा दिवस आहे. तर कृपया गोविंदला पुढे घेतलेला आहे त्यांनी. संघनायकाने याची दक्षता घ्यायची की आपल्याला अजून पुढचे सामने खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा जयराज राईट ऑफ द विकेट आणि हा नो चेंडू घोषित केला आणि पहिल्या चेंडूवर माझ्या मते खणखणीत दणदणीत षटकार निघतो. चल नागिन निघाली, चल. एका नो बॉलवर 7 धावा खर्च केल्यात. फ्री हिट मिळालेला आहे जयराजने आणि ही तर फ्री हिट आहे. समोर आहे तो सत्यशील. पाहूया आणि हा पुन्हा एकदा स्वेर चेंडू. अवांतर धावसंख्येने भर पडते. धावसंख्या होते 40 आणि फ्री हिट अजूनही फ्री हिट आहे. आणि समोर आहे सत्या. सत्या पाहूया समाचार घेतो का जयराजचा. आणि हा सुरेख असा कव्हरच्या ठेवलेला चेंडू पाहूया की जेव्हा मिळतात. आणि हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खणखणीत दणदणीत चौकार पाहायला मिळतो तो सत्यशील पाटील या फलंदाजाकडून. मी आधीच आणि हा सुरेख फटका कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू आणि हा खणखणीत दणदणीत चौकार पाहायला मागडं षटक ठरतंय ते जयराजाचं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पाहूया किती धावा मिळतात याच्यावर. तिकडे आहे राकेश. राकेश पाहूया फिल्डिंग फिल्डिंग अरे सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते डाईव्ह करून चेंडू अडवलाय आणि
या फटक्यावर सत्यशील याला 2 धावा मिळत आहेत. पंचांच्या डावेकडून आता मारा करतील सत्यशीलला. सत्यशील अतिशय संयमी फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा सत्या समोर आहे तो जयराज गोलंदाजी करताना. ओव्हर चेंडू पाव किती धावा मिळतात आणि हा षटकार अतिशय महागडं षटक ठरतंय ते जयराजाचं. जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ सामना सत्यशील पाटील याच्या दिशेने झुकलेला आहे. 18 चेंडू 10 धावा असं समीकरण तयार झालंय. ते विजयासाठी सत्यशील पाटील याला अतिशय माफक आव्हान होतं. हे सत्यशील पाटील यासाठी 71 धावा स्कोरबोर्डवर असून अतिशय संयमी पारी खेळत आपल्या संघाला त्याने विजय दिशेकडे वाटचाल केलेली आहे. पाहूया सत्यशील आणि मंगेश. आता स्ट्राईकला आहेत ते मंगेश. जिंकण्यासाठी 18 चेंडू 10 धावा. वैयक्तिक पहिलं आणि चौथं षटक माया होते प्रशांत. सुरेख असा टोलवलं चेंडू पाव किती धावा मिळतात. गोविंद पळ पळ पळ. सुरेख 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 क्षेत्ररक्षण. प्रेक्षकांचं मनोरंजन करताना सारंग पाटील. पुन्हा एकदा मंगेश आणि हा वाईड चेंडू. मायामध्ये 7 धावाची गरज विजयासाठी. आणि ह्या योगिता यांची एंट्री झाली. मंगेश याने आपली सुरेख पारी डिक्लेअर केली आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी गेली ती योगिता. संघाची सर्वा योगिता परुळकर मॅडम. आणि समोर आहे तर सत्यशील पाटील. पाहूया कशा प्रकारे सामना करतो सत्या. आणि या आणि सुरेख क्षेत्ररक्षण आणि विजयाची सर्वस्वी जबाबदारी योगिता मॅडम आणि सत्यशील पाटील यांच्यावर आहे. पाहूया सत्यशीलला योगिता मॅडम कशा प्रकारे साथ देतात. पुन्हा एकदा रिव्हर्स आपल्या पेटाऱ्यातून रिव्हर्स स्वीप काढलाय सत्यशील याने. टुर्नामेंटचा पहिला रिव्हर्स स्वीप आपण पाहतोय सत्यशील यांच्या बॅट मधून. विजयासाठी माझ्या 3 धावा असतील. 2 माफ करा 2. एक धाव घेतलेली आहे. गोविंदकडे बॉल गेलेला आहे. गोविंद पकड बॉल. गोविंद वाकायला तयार नाही. त्याला काल खिचडी द्यायला नाही पाहिजे होती. काल त्यांचा उपवास होता ना.
खिचडी खाऊन आलेले आहेत तरी सुद्धा ताकद थोडीशी कमी पडते. बॉडी लँग्वेज कारण की प्रवास जर बघितला तर डोंबिवली टू बेलापूर हा खूप जास्त आहे, त्यामध्ये ती खिचडी पचली. हा पण गोविंद स्वतः आपला डोंबिवली फास्ट आहे, खिचडीमध्ये शेंगदाणे कमी होते. कदाचित मिरची नसावी. मिरची आता नक्की लागेल. योगिता मॅडम 1 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 1 धाव. 71 धावांचं आव्हान सत्यशील पाटील याने जवळजवळ 24 चेंडूत पूर्ण केलेलं आहे. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती सत्यशील पाटील कडून. आणि 12 चेंडू 1 धावा. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे आणि हा माझ्या मते सत्यशील पाटील 9 चेंडू आणि संघ विजयी होतोय. विजयी संघाचे अभिनंदन. यानंतर होणारा सामना सौरभ पाटील वर्सेस लक्ष्मण दर्शने.